कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत ठीक नाहीये। निदान त्यांच्या समोर तरी असं नका बोलू। कळतं ना तुला एवढं? व्हेरी गुड। मग आता खरं खरं सांग, हे सगळं का केलंस? सारंगवर विघ्न यावं, त्याला त्रास व्हावा म्हणून केलंस ना? बोल, खरं बोल। मी हे व्रत त्यांच्या भल्यासाठीच केलं होतं। उलट तुम्ही माझ्या व्रतामध्ये अडथळा आणलात आणि माझं व्रत पूर्ण होऊ नये म्हणून किती प्रयत्न केलेत तुम्ही। माझ्या समोर जास्त बोलायचं नाही हं। जास्त बोलावं लागेल ऐश्वर्या मॅडम, गरज आहे आता त्याची। आणि मला सांगा, मी पाण्याचा जग भरून ठेवला होता, मग तो रिकामा कसा झाला? शिव, मला खरंच कळत नाही हे सगळं करायची काय गरज होती ऐश्वर्या? हो ऍक्च्युली ती मुलगी सतत सारंगच्या पुढे मागे करते आणि मला नाही आवडत ते। तुला काय वाटतं मला हे सगळं कळत नाहीये का? माझ्या समोर आली होती ना ती सारंगच्या खोलीत, पण सारंग समोर मी तिला काहीही बोलले नाही। तिला सारंगची सिंपती गेन करायची, ती आपल्याला मॅनिप्युलेट करते ऐश्वर्या, कळतंय का तुला? आणि तुला सुद्धा तिने मॅनिप्युलेटच केलं, तू तिच्या जाळ्यात अडकलीस। पुन्हा नाही होणार असं, पण मी स्टिल सजेस्ट करेन की आपण सारंगसाठी प्रोफेशनल केअरटेकर बघूया। म्हणजे तो केअरटेकर सारंगची काळजी घेईल आणि ही मूर्ख मुलगी त्याच्यापासून लांब राहील। तसंही करू शकतो आपण, पण त्याची जबाबदारी तू घेशील? डोंट वरी मॉम, सिटी मधला बेस्ट केअरटेकर बघेन मी सारंगसाठी। माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि म्हणून तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत ऐश्वर्या, पण प्लीज ह्या अशा चुका परत करू नकोस। हो दादा, आत कुठे? हे काय काम काय तुमचं? हो साहेब, ते बाहेर कागद वाचला, हेल्पर पाहिजे म्हणून मला काम पाहिजे होतं। अरे बाबा, पण हे लय जड काम आहे, जमल का तुला? वय साहेब, जमल बघा। एक काम कर, ह्या गोण्या आहेत ना, त्या गोण्या घ्याने तिकडे ठेवून दे जा। सावली, अभिनंदन सावली। अभिनंदन कशाला? अगं का म्हणून काय विचारतेस? काय झालंय? कशाबद्दल अभिनंदन? हो, मगाशी वातावरण कसलं तापलं होतं म्हणून सांगू? सावलीने ऐश्वर्या मॅडमचा हात धरला चक्क। हात धरला म्हणजे? म्हणजे ऐश्वर्या मॅडमने सावलीवरती हात उगारला, तसा सावलीने त्यांचा हात वरच्या वर पकडला। कसलं भारी वाटलं मला। नाही, एक मिनिट, पण मुळात तिने सावलीवर हात उचललाच का? विनी, माफ करा, त्यांचा अपमान करायचा हेतू नव्हता माझा। हे मला सारंग सरांसाठी करावं असं वाटलं। पण एका अर्थी बरंच झालं हा, पहिल्यांदाच या घरात कुणीतरी तिला अडवलंय। नाहीतर काय, सगळ्या माणसांना विकत घेतल्यासारखंच वागते ही बाई। बरोबर आहे, प्रत्येक वेळी ना शांत बसून नाही प्रश्न सुटत, कधी कधी समोरच्याला जाणीव करून द्यावी लागते की तुझं चुकतंय बाबा, आणि बरं झालं तू ती केलीस। सावली, पण जरा सांभाळून हा,
मगाशी धुसफूस करत बाहेर गेले ते. मी तिला चांगलेच ओळखते. शांत बसणारी ती बाई नाही येते, मनात ठेवणार आणि वेळ बघून मग सूड घेणार. सावली, लक्ष दे ग बाई. दादा बरं झालं, जरा हात लावता का, जरा उचला ना, मदत करा मला. अय, अरे काय चालू आहे तुमचं? काय चालू काय? हो दादा, ते जरा मदत येत होतो उचलायला. काम करायला आलास ना तू? होय होय. हा भाई, गोणी उचलता येत नाही तुला? अरे जर जमत नाही काम तर करतो कशाला? चल बाहेर चल. हो दादा, समजून घ्या ना. हो, पहिला दिवस. काय नाही हो, हो. साहेब, पार्टनर द्या. एक गोणी उचलता येत नाही, येतात तिथं कामा मागायला. डॉक्टर काय म्हणाले? नाही, सारंगच्या तर पुढे लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असणार आहे? त्याची रिकव्हरी नीट होतीये ना? राजकुमार, मी तुला विचारतीये. मी फोन करून विचारतो त्यांना पुढचं कसं काय करायचं. कधी? मी तुला विचारल्यानंतर? मला सारंग बद्दलचं सगळं टाइम टेबल आजच्या आज हवंय. टाइम टेबल, टाइम आणि टेबल दोन्ही आपल्या एरियातल्या गोष्टी. वा, दिल खुश हो गया. तुम्ही इथे काय करताय? अच्छा, म्हणजे आता आपल्या घरात जरा खुट्ट झालं की ही जाऊन इन्स्पेक्टरला सांगणार आणि हा इथे येणार. सावली? नो 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 माऊली, आय एम नॉट हिअर फॉर सावली. सारंगची मदर. वेअर इज माय ब्रदर? ब्रदर? हा, आपला ब्रदर सारंग. सारंग मेहेंदळे, आपला दोस्त, जिगरी, यार, दिलदार. आम्ही एका ताटात खातो, एका ग्लास मध्ये पाणी पितो, एक कप चहा कटिंग घेतो आणि एकमेकांची सेटिंग करतो. माझा सारंग तुझा ब्रदर आहे? हा, फिर क्यों? शौक लगा? खिला दिया ना. आपला जलवाच असा आहे ना की भले भले शॉक होऊन जातात. सॉरी, काय नाव तुझं? जे काय आहे ते जरा बडबड कमी कर. आणि सारंगची रूम वरती आहे. तुला माहितीच असेल ना, ब्रो. त्याचा ऍक्सिडेंट झालाय, तो कोणाला भेटत नाहीये. ब्रो, आपल्याला भेटणार ना. जगात कोणाला भेटला नाही ना तरी आपल्याला नक्की भेटणार. तुला खरंच सांगितलेलं कळत नाहीये का? राजकुमार, दादा कशाला पंगा घेता? उस दिन मिले ना अपन. अब सारंग का भाई मतलब अपना भाई. या देवाची वाट अडवू नका. तू जा ना बाबा, जा. बाय द वे मदर, मगाशी तुम्ही चुकून एक डायलॉग घेतला. म्हणजे डायलॉग तुमचा नव्हता, पण तुम्ही चुकून घेतला. सावलीने मला इकडे बोलवलं नाही, पण तुमच्या बोलण्यावरून मला असं वाटतंय की तुम्ही नक्कीच तिच्यासोबत काहीतरी कांड केला असणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.